मी संदेश आज तुमच्यासाठी पुढचा एक नवीन एपिसोड घेऊन येत आहे. पोलीस भरतीचा 2025चा सराव क्रमांक 2. त्यातला आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण? पर्याय आहे आनंद पालिवाल, किरण रिजिक, डी.वाय. चंद्रचूड आणि ऋतुराज अवस्थी. उत्तर काय आहे? ऋतुराज अवस्थी. ओके. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय आहे 19 फेब्रुवारी, 10 नोव्हेंबर, 6 जून आणि 3 एप्रिल. उत्तर आहे 19 फेब्रुवारी. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? रतन टाटा, नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र दास. उत्तर आहे नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न आहे चौथा. कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले? इम्पेरियल बँक, रॉयल बँक, युनियन बँक आणि युनायटेड बँक. उत्तर आहे इम्पेरियल बँक. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री होतात? पर्याय आहे बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान. उत्तर आहे उत्तर प्रदेश. महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजे CID चे मुख्यालय कुठे आहे? पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर. कुठे आहे? पुण्याला आहे. खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही? काय विचारलंय? पोलीस संघटना नाही म्हणजे आपल्याला नको असलेलं उत्तर पाहिजे. CISF आहे, CRPF आहे, ITBP आहे, इंडो तिबेटियन पोलीस, बॉर्डर पोलीस. CSIR नाही आहे. आन्सर काय येणार आहे? CSIR. खालील दिलेल्या पोलीस पदापैकी कुठले पोलीस पद सर्वात कनिष्ठ आहे? कनिष्ठ पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक. उत्तर आहे पोलीस कॉन्स्टेबल. IPC म्हणजे काय? IPC म्हणजे भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा यापैकी नाही. उत्तर आहे भारतीय दंडसंहिता. भारतीय दंडसंहितेलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इंडियन पिनल कोड, IPC. महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी कुठे आहे? पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद. पुणे. बर्डोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? सरदार पटेल, महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई. सरदार पटेल. अमेरिका कॅनडा स्थित भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती? इंडिया हाऊस, अभिनव भारत, गदर आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकेशन. गदर ही संस्था होती. पुढचा प्रश्न आहे, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यासाठी कोणत्या योजनेने प्रथम केले? मॉन्टेगो चॅम्सफोर्ड कायदा, रॅम्से मॅकनॉल्ड निवाडा, वेलेन योजना आणि 1935चा सुधारण कायदा. कोणता? रॅम्से मॅकनॉल्ड निवाडा. कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश. सती प्रतिबंधक कायदा हा कोणाशी संबंधित आहे? लॉर्ड बेंटिक, लॉर्ड ऑकलँड, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॉर्नवालिस. लॉर्ड बेंटिक आणि राजाराम मोहन राय. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? फिरोजशाह मेहता, केशवचंद्र सेन, राजाराम मोहन राय, दादाभाई नौरोजी. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? नाना जगन्नाथ शंकरशेठ, लोकमान्य टिळक, गणेश वासुदेव जोशी, रवींद्रनाथ टागोर. उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकरशेठ. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावात कोणते विधान चुकीचे आहे? विधान चुकीचे बघायचे आपल्याला. पहिलं विधान आहे एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव. हे बरोबर आहे. बहुसंख्य राजे राजवाडे उठावापासून अलिप्त. हे पण बरोबर आहे. उत्तर भारतात व दक्षिण भारतात उठावाचे अधिक लोण होते. हे चुकीचं आहे. उत्तर काय येणार? उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात उठावाचे अधिक लोण होते. चौथा आहे पुनर्नियोजित तारखेपूर्वी उठाव. मंगल पांडेंनी केलेला हा उठाव होता, पुनर्नियोजित तारखेपूर्वी अगोदर. चुकीची जोडी असहकार चळवळ 1920 कोणती आहे? चुकीची. सविनय कायदेभंग चळवळ 1930. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923. चले जाव चळवळ 1935. चले जाव चळवळ ही 1942ला झालेली. कोणास भारताचे प्रथम व्हाईसरॉय गणले जाते?
लॉर्ड कॅनिंग. डायरेक्ट आन्सर आला पाहिजे पर्याय न पाहताच. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुरसूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वदेशी आणि टिंबटिंब या 4 बाबींचा समावेश होतो. बहिष्कार, सत्याग्रह, कायदेभंग, असहकार. बहिष्कार. भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे? 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 1 मे 1960, यापैकी नाही. 26 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न आहे, कॅबिनेट मिशन त्रिमूर्ती योजनाचे सदस्य कोण नव्हते? प्रतीक लॉरेन्स, सर स्टॅनफोर्ड किप्स, ए.व्ही. अलेक्झांडर, लॉर्ड माउंटबॅटेन. भारतीय रेल्वे तारयंत्र पोस्ट याची सुरुवात खालीपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली? लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड बेंटिक, लॉर्ड वेलेस्ली. लॉर्ड डलहौसी. मुळशी येथे शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सेनापती बापट, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि न्यायमूर्ती रानडे. सेनापती बापट. ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय, दादाभाई नौरोजी, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद. राजाराम मोहन राय. चुकीची जोडी ओळखा परत. चले जाव चळवळ 1942 बरोबर आहे. सविनय कायदेभंग चळवळ चुकीची आहे, म्हणजे उत्तर चुकीचं आहे. असहकार चळवळ 1920 बरोबर. पुणे करार 1932 बरोबर, म्हणजे उत्तर काय येणार आहे? 2. सविनय कायदेभंग चळवळ. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, न्यायमूर्ती गोखले आणि तेज बहादूर सुप्र. सरदार वल्लभभाई पटेल. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी बोस, लोकमान्य टिळक, महात्मा फुले. स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? न्यायमूर्ती गोखले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब. स्वतंत्र मजूर पक्ष मानल्यावर डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. थँक्यू. आज अशा प्रकारे आपण 25 प्रश्नांचा ॲनालिसिस केलेला आहे. पुढचा भाग आपण लवकरात लवकर. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. थँक्यू. जय हिंद, जय भारत.